नमस्कार मंडळी. तर तुम्ही मागच्या व्हिडिओत तर बघितलंच की आपण जामसंड्यात कबड्डीचे जे मॅच आहेत त्या लायटिंग वगैरे केलं होतं. लायटिंग तर झाली आणि आज 10 तारीख आणि आज ते मॅच आहेत, तर त्यासाठीच आपल्याला डीजे लावायचं होतं. मग गाडीत डीजे वगैरे भरला आणि तुम्ही समोर बघू शकता अशा प्रकारे सगळा मैदान सजवलेला होता. एकच नंबर वाटत होता. असं वाटत होतं की मोठं इव्हेंट आहे. इव्हेंटच आपण ते कबड्डीचे मॅच होते. मग जशी दुपारची वेळ झाली तसं आपल्या बाजूकच असलेल्या गोगटे सांस्कृतिक भवनमध्ये जेवणाची सोय केलेली होती. मग त्या आपल्याला बोलावल्याने मग मस्तपैकी तिघांनी जेवण घेतला. जसे संध्याकाळचे 5 वाजले तसे त्यांनी जनरेटर पण आणल्याने होतो आमच्याच गाडीतनं जाऊन. मध्ये जनरेटरने सगळे कनेक्शन करून घेतला. आम्ही आमचं डीजे सुद्धा लावून घेतला, कारण ऐन टायमा काहीतरी येऊ नको त्याच्यामुळे सगळं बघितलं लाईटी वगैरे सगळे पेटतात काय. आणि मग दुसरे डेकोरेटरवाले होते ना, ज्यांनी बसाची वगैरे सोय केल्याने होते, ते तुम्ही समोर बघू शकतास. त्यांनी पण आपली सगळे कनेक्शन केल्याने होती. आणि ही जी कबड्डीची स्पर्धा ती यूट्यूब लाईव्ह आहे. जर तुमका कोणाक बघूची असाल तर मी तुमका लाईव्हची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ज्यांकाही मॅच बघूची आहे त्यांनी खाली जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही समोर बघू शकता सायकल वगैरे होती मालिका बिरकाने. आम्ही डीजे सुद्धा लावून घेतला. आणि मग नंतर ही बघा ही सर्व लायटिंग केली होती. थोड्याच वेळात आम्ही लायटिंग पेटवला. आणि तुम्ही मॅनेजमेंट म्हणशाल ना, तर एकच नंबर होती. म्हणजे एकूण 18 काय 17 संघ येणार होते, पण तेवढे संघ नाही आले, थोडेसे जिल्हे. तर इलेल्या प्रत्येक संघाची जेवणाची सोय आपल्या बाजूकच गोगटे सांस्कृतिक भवन ते केलेली होती. परत बसण्याची पण व्यवस्था एवढी केलेली होती. आणि रात्री एवढी गर्दी झाली नाही की मग काय सांगणार. हे बघा हे समोर ते आपले कॅमेरा आहेत आणि समोर तुम्ही हे बघू शकता गॅलरी टाकलेले आहेत ते. मग एकदम टॉप का गॅलरीत गेले आणि जरा व्हिडिओ घेतले आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. एकच नंबर वाटत होता. असं वाटत होता की फुटबॉलच्या मैदानात इला आणि अशी मॅच बघता. जबरदस्त असं नियोजन केलेलं होतं. लाईटी बिटी एकदम प्रॉपर लावलेले होते. आणि अजून कोण इले नाही प्रमुख पाहुणे वगैरे, कारण टायमिंग होतो 8चं. कार्यक्रम चालू होतो, टायमिंग दिल्याने होतो 6 वाजता. पण तुमका माहिती असे जे मोठे कार्यक्रम असतात ते टायमर कधीच चालू होत नाही. तर कोण काय मुद्दाम करत नाही, त्यात वेळ होता. तर ट्रॉफी वगैरे लावून घेतल्या आणि मेडला पण लावून घेतल्याने. आणि थोड्याच वेळात आमचे जामसंड्यातले देवगडातले जे मेन कार्यकर्ते होते त्यांना बोलावल्याने होता प्रमुख पाहुणे. मग 2 मॅची बघितले. त्याच्यानंतर भूक लागली म्हणून बाजूकच चायनीज सेंटर होता, ते जाऊन लॉलीपॉप खाऊन घेतलंय. आणि मंडळीनं 2 नंबर म्हणशाल ते मालवणचे आहेत, तर त्यांचं 2 नंबर इल्लो म्हणजे बॉईजमध्ये. आणि 1 नंबर जामसंड्यातलेच हे जे पोरगी होते ज्यांनी मॅची भरलेले होते यांचा मंडळ, त्यांचंच 1 नंबर इल्लो. आणि 1 नंबर पण येणार होतो, कारण जे खेळत होते ना ते संघ पण म्हणशाल तर याचे बेचे नाही. तुम्ही लाईव्ह का जाऊन बघा. परत सांगताय, कारण बघण्यासारखेच मॅचेस झाले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. पण ह्यांचा जो संघ तो एकच नंबर, कारण डेली प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे तर माहीत आता प्रॅक्टिस करतात तर काय त्यांचा कोण करू शकत नाही. मग त्याच्यानंतर आपण पूर्ण रात्रभर जागे होता. आणि 6 जसे वाजले तसं तुम्ही बघू शकता जरा उजेडाक लागला. मग तसाच सामान वगैरे काढला. अजिबात रात्रभर झोपलेला हो ना. मग नंतर आमचं तर सामान काढून सगळा झाला. मग येऊन बसला. बाजूचे जे गॅलरीवाले होते त्यांनी पण आपलं सामान काढून सुरुवात केल्याने मग आम्ही सगळं गाडीत वगैरे भरला. इलय घराकडे. तो डायरेक्ट 9 वाजता झोपले. तो 3 वाजता डायरेक्ट उठले, कारण परत दाबत जायचं होतं म्हणून जेवण घेतलंय. मग 3 वाजता उठान गाडी स्टार्ट केला भाव आणि मी. सार्थक नाही इल्लो, सार्थक काहीतरी गेलो. मग त्याच्यानंतर लाव काम पण केला. तो काही व्हिडिओ केला नाही, नाश्ता करून घेतला. आणि मग घराकडे आणि गरम